मग ते कोणती गोष्ट सांगू बघ तुला? आदि विवेकाची गोटी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. तू कोणती करमणूक होईल अशी गोष्ट सांगू नको ज्ञानदाता. या समाजाचं भलं होईल अशी विवेकाची गोष्ट सांग. काय बहीण असेल विवेकाची गोष्ट विचारली, द्या तुमच्या मुलीच्या हातात ज्ञानेश्वरी. 5 ज्ञानेश्वरीचं पारायण करून घ्या तुमच्या मुलीकडून. 5. ज्या दिवशी तुमची लेकबाय बिदे होईल ना घरातून, त्या दिवशी भरल्या मंडपात सजलेल्या मुलीला कुंकुम मालावा, हळदक्ष कुंकुम कराल, तिलक कराल, औषध कराल, पदरानं तिचे डोळे पुसाल, पाठीवरून तिचे हात फिरवाल, तिचा मुका घ्याल. एवढ्यावर ती लेकबाय बिदे करू नका. तुम्हाला माझी प्रार्थना आहे, ज्या वेळेला तुमची मुलगी बिदे होईल त्यावेळेला तुमच्या मुलीचं औषध केलं, तिला नवरदेवाबरोबर गाडीत बसवलं की तुमच्या मुलीच्या सासरकडच्या महिलांना म्हणा मी घरात जाऊन आली, तुम्ही घरात पडता, कुठेही जाऊ नका, देवघरात जा. देवघरात ठेवलेला वेलवेलीच्या कापडात गुंडाळलेला विश्वमौली ज्ञानेश्वर महाराजांचा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ बाहेर आणा आणि तुमच्या शिकलेल्या पोरीच्या हातात द्या. तुमच्या सासरच्या लोकांना म्हणा, तुमच्या मुलीच्या सासरच्या लोकांना, तुमच्या घरात जी खरड्यातली लेकबाई नांदायला येते ना, भली ही गरीबाची पोरगी असेल, पण माझा सीताराम बाबाच्या दरबारात ज्ञानेश्वरी वाचणारी ती पोरगी. तुमच्या घरात आमची लेक गोकुळ केल्याशिवाय तिच्या जीवनातला ज्ञानोबाराजांनी जीवनात आणले, त्यांच्या आनंदाला पारावार होता. ज्ञानोबाराच्या विरोधात त्यांनी प्रवास केला. उदंडची झाले जन्मोनी या मिले, तरी त्यांचे नाव देखील